अमृत 2.0 योजनेअंतर्गत चंद्रपूर शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पाचं काम आता सुरू झालंय। या प्रकल्पासाठी 30 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय। चंद्रपूर शहरात गोंडराजांनी बांधलेल्या 5 तलावांपैकी आता फक्त रामाळा तलाव शिल्लक आहे। परंतु गेल्या काही वर्षात शहराच्या विविध भागातून येणाऱ्या प्रदूषित पाण्यामुळे तो प्रदूषित झालाय। नागरिक आणि पर्यावरण प्रेमींच्या सततच्या मागणीनंतर आता तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तलावात येणारे प्रदूषित पाणी शुद्ध करून ते तलावात सोडण्यासाठी 2 जलशुद्धीकरण केंद्रे स्थापन केली जात आहेत। तसेच जलचर आणि कचरा काढून टाकण्यासाठी विशेष यंत्रे बसवली जातील। लवकरच तलावाला नवरूप मिळेल अशी आशा महानगरपालिका आयुक्तांनी व्यक्त केली आहे। रामाळा तलाव पुनरुत्थान करणे यासाठी प्रकल्प महाराष्ट्र शासनाने अमृत 2 योजनेनंतर मंजूर केलेला आहे। त्याकरता 30 कोटी रुपयाचा निधी मंजूर झालेला आहे। त्या अंतर्गत या तलावामध्ये 2 आपण मलनिस्सारण प्रकल्प किंवा पाणी मल जलशुद्धीकरण प्रकल्प घेतो आहेत। एक आपण घेतो आहे मच्छी नाल्यावर आणि दुसरा आपण घेतो जलनगर साईडला। या दोन्ही प्रकल्पातून जे काही सांडपाणी येते त्या नाल्यावाटे ते शुद्ध करून रामाळा तलावामध्ये सोडले जाईल, जेणेकरून रामाळा तलावातलं पाणी हे शुद्ध राहील व तिथे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही। तसेच या तलावामध्ये एक क्लिनिंग मशीन, ट्रॅश क्लिनिंग मशीनसुद्धा या प्रकल्पांतर्गत येणार आहे आणि या ट्रॅश क्लिनिंग मशीनच्या माध्यमातून रामाळा तलावाची निरंतर स्वच्छता होत राहील व एरिएटरसुद्धा यामध्ये लावण्यात येणार आहे, जेणेकरून सौंदर्यीकरण व आल्हाददायक वातावरण तिथे निर्माण होईल।